मागील भागामध्ये आपण बघितले, सध्या फक्त ती काहीही करून जॉब मिळवायचा याच दृष्टीने विचार करते. उगाच नको ते तर्कवितर्क लावत बसते. असं बोलून तिने त्या दोघींमधलं बोलणं त्याला सांगितलं. योगिताने सांगितलेली कारणं ऐकून त्याला हसायला येत होतं. आता पुढे त्याने लगेच मामाला कॉल केला आणि योगिताला होकार दिला. आजचा दिवस श्रीधर आणि संभाजी मामा बोलत बसले होते. संभाजी म्हणाले की योगेशने होकार दिलाय. योगिताचा जर होकार असेल तर जयवंतरावांनी पुढच्या बोलणीसाठी त्यांच्या घरी बोलावलं आहे. कधी जायचं ते दिवस बघून ठरवा, असं बोलून ते घरी जायला निघाले. योगिता रूममध्ये स्टडी करत होती. मामा तिथे गेले. योगिता, तुझं काय ठरलं? आपल्याला त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. 4 दिवस झालेत, ते आपल्या उत्तराची वाट पाहत असतील. मामा. काही न बोलता तिने फक्त मामाकडे पाहिलं. योगिता, योगेशमध्ये काही कमी आहे का? तुला आवडला नाही का? मामा. नाही मामा, तसं काही नाही आहे, पण मला मोठ्या घरात लग्न नाही करायचं. तिने शेवटचा प्रयत्न केला. योगिता, समज योगेशच्या बाबांना जॉब असता आणि आता त्यांच्याकडे जे आहे ते नसतं, पण योगेश जॉब करत असता तर तू होकार दिला असता का? योगिता. ती काही बोलली नाही. योगिता, तू त्यांना इतर लोकांच्या तराजूत तोलू नको. आम्ही काहीतरी ठरवलं असेल ना बाळा, तिथे तुझं कल्याण होईल, तुझ्या स्वप्नांना बळ मिळेल म्हणून बोलत आहोत. मामा. ठीक आहे मामा, जे तुम्हाला योग्य वाटेल. निकिताने माघार घेतली, पण तिला वाटत होतं की योगेश नकार देईल म्हणून तिने जास्त आडेवेडे घेतले नाहीत. योगिता, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, असं बोलल्यामुळे तिच्या मामांनी आणि बाबांनी संभाजीकडून होकार कळवला. त्यामुळे दोन्ही घरात आनंद होता. पण इकडे योगेशला माहीत होते की तिने मनापासून होकार नाही दिलाय, पण त्याला हेही माहीत होतं की ते काही समजून घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे जसं आहे तसंच चालू द्यायचं. तिला नंतर कळेल की ती चुकीची होती ते. आणि इकडे योगिता आपल्या रूममध्ये बसून विचार करत होती की योगेश नक्की नकार देतील. तोपर्यंत गुंडू पळत आला आणि तिला गोल फिरवत गाणं बोलू लागला. गोड गोजेरी लाज लाजरी ताई तू होणारी नवरी, फुलाफुलांच्या बंधनमाळा मंडप घाला ग दारी. गुंडूचं गाणं ऐकून ती त्याच्याकडे एकटक पाहायला लागली. अगं अशी काय पाहतेस? मुलाकडच्यांनी होकार दिलाय तुला. आता तुझं लग्न म्हणजे घरातला हिटलर कमी होणार ना? तो तिचे गाल ओढत चेहऱ्यांवर खोटं हसू आणत जड आवाजात बोलला. योगिता तर पूर्ण ब्लॅक होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि आत्ता या क्षणाला तिला योगेशचा खूप म्हणजे खूप राग येत होता. आता जर तो समोर असता तर तिने त्याची कॉलर धरून त्याला जाब विचारला असता. योगेश नकार देणार या विचाराने ती निश्चिंत होती, पण इथे योगेशने तिला दगा दिला होता. रागाने तिचे डोळे लाल झाले होते. आई वर आली आणि योगिताला सांगायला लागली की 2 दिवसात आम्ही लग्न ठरवण्यासाठी जात आहोत. योगिता रडत होती. त्यांना पण गलबलून आलं. त्यांना वाटलं की लग्न ठरल्यावर सगळ्याच मुली हळव्या होतात म्हणून ती रडत असेल. त्यांनी स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिला समजावून तिचे डोळे पुसले. योगिता, 2 दिवसात आम्ही तिकडे जाणार आहोत. त्यांचा कॉल आलेला. तुला पण घेऊन यायला सांगितलं आहे. बघ, तू येणार असशील तर तुझी तयारी करावी लागेल. तू साडी घालणार की ड्रेस हे ठरव. त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की साडीच घालावी. अशी सक्ती तुझ्यावर घालू नये. खरं तर मुलाच्या घरी लग्नाअगोदर मुलगी जात नाही. आपल्या इकडे चालत नाही आणि मला पण ते पटलेलं नाही. पण त्यांची इच्छा आहे, त्यांना वाटतं तर चल तू पण. चल आवरून घे, बघ काय घालणार ते. योगिताची आई. आई, आत्तापासून त्यांची मर्जी राखायची काही गरज नाही. मी येणार नाही. मी माझं आवरून येते खाली. योगिता डोळे पुसत थोडं चिडून बोलली. अगं हो, पण इतकी चिडचिड का करतेस? माहिती आहे मला की या क्षणाला मुलींना वाईट वाटतं, म्हणून काय अशी चिडचिड करणार आहेस का? योगिताची आई. तिने एक मोठा उसासा टाकला आणि आईला समजूत घालण्यासाठी म्हणाली, नाही चिडणार इथून पुढे. सॉरी. त्यांचा कॉल आला तर सांग त्यांना मी येणार नाही म्हणून. ठीक आहे, आता रडत बसू नको, डोकं दुखेल तुझं. आणि आवरून ये खाली, बाबा आणि मामांना बोलायचं आहे तुझ्याशी. आता ते संभाजी भाऊंच्या घरी गेलेत. योगिताची आई. योगिता खूप वेळ तशीच बसून होती. सुचत तर काहीच नव्हतं. डोक्याने विचार करणं बंद केलं होतं. ती शून्यात नजर लावून बसली होती. बराच वेळ बसल्यानंतर खालून मामाची हाक आली तसं ती उठून खाली गेली. फ्रेश होऊन नॉर्मल होत बाबा आणि मामांना चहासाठी विचारलं. त्यांनी हो म्हणाल्यावर ती चहा करून घेऊन त्यांच्याजवळ गेली. योगिता, तू खुश आहेस ना? तयार आहेस ना लग्नाला? श्रीधरनी विचारलं. बाबा, तुम्ही खुश आहात ना? तुम्ही खुश तर मी खुश, योगिता हसत बोलली. योगिता, तिकडे गेल्यानंतर काय बोलणी होतील ते मी तुला फोनवर सांगतो.
तुझा विचार घेऊनच पुढचं ठरवू. मामा: इथं मला लवकर लग्न करायचं नाही हे माहीत असून सुद्धा माझं लग्न ठरवायला चालले आहेत आणि काय तर म्हणे माझा विचार घेणार. योगिता स्वतःशीच कुस्तीत हसत बोलली. ती काहीच न बोलता जात होती तर मामांनी तिला टोकलं. योगिता, चल ना तू पण, त्यांना बरं वाटेल, बोलावले त्यांनी तुला. मामा: नाही मामा, जावा तुम्ही, तसंही मी घर पाहिलंय, ते तुला पण माहीत आहे. लास्ट टाईम संभाजी काकांनी सगळं घर दाखवलेलं आणि जे काही निर्णय घ्यावयाचे ते तुमचं तुम्ही घ्या, मला विचारलं नाही तरी चालेल. असं बोलून योगिता परत स्टडी रूमकडे गेली. योगिता नाराज आहे हे सगळ्यांना कळलं, पण लग्न ठरल्यामुळे असेल असं समजून सगळे आपापल्या कामात लागले. संडेला सकाळी जाणार असल्यामुळे उद्या घरची कामं उरकून घ्यावी लागणार होती. ताई, भाऊजी, मी निघतो रविवारी, सकाळी येतो, बोलून तो तिचा मामा बाहेर पडला. अरे वहिनीला पण घेऊन ये, योगिताची आई बोलली. आम्ही दोघं, श्रेयाची मामा मामी, तुम्ही दोघं, योगिताचे आत्या मामा आणि संभाजी भाऊजी आणि त्यांची बायको एवढे जाऊयात. योगिताची आई: हो चालेल, मी गाडी घेऊन येतो. मामा: हो चालेल. संभाजी पण त्याची गाडी घेऊन येणार आहेत, तुझ्या गाडीत थोडे त्याच्या गाडीत थोडे असे जाऊयात. श्रीधर: हो चालेल, मी निघतो आता. ताई, तिकडे न्यायला काही आणायचं असेल तर कॉल कर. मामा. असं बोलून योगिताचे मामा तिथून बाहेर पडले. शनिवारी सगळ्यांची आवरावर करायची सुरू होती. उद्या तिकडे दिवस जाणार होता, त्यामुळे उद्याची कामे आजच पूर्ण करायची ठरवलं होतं. योगिता कामात मदत करत होती, पण ती शांत होती. तिला कोणाशीच बोलायची इच्छा नव्हती. कामाच्या नादात तिच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्यात गुंडूचा मी येणार म्हणून हट्ट चाललेला. त्याला समजावून आईबाबा थकलेले. शेवटी ते त्याला घेऊन जायला तयार झाले. तसं तो बाहेर खेळायला निघून गेला. आजच्या रात्री योगिताला झोप काही लागली नाही. सकाळी तिला लवकर जाग आली नाही. घरातल्या कोणीही तिला उठवलं नाही. 8:30 वाजून गेले तरी योगिता उठायचं नाव घेत नव्हती. आईची चिडचिड सुरू होती. इतर वेळी तर ही मुलगी पहाटे 4लाच उठते. आज जायची घाई आहे तर अजून उठली नाही. योगिताची आई: तू कशाला काय बोलतेस, झोपू दे, झाली नसेल झोप तिची. आणि आता एकटीने काम करायला शिका, लग्न होऊन सासरी जाईल ती. हे बोलताना श्रीधरचा आवाज जड झाला आणि आईचे तर काम करता करता डोळ्यातून पाणी येत होतं. गुंडू पण सकाळपासून नाराज होता. त्याचा खोडकरपणा कमी झाला होता. इतर वेळी तिच्या आधी चुकून जरी उठला तरी तिला पुढचे एक क्षणसुद्धा झोपू न देणारा तो आज शांत होता. योगिता उठली तसे सगळ्यांनी स्वतःला सावरले आणि आपापल्या कामाला लागले. तिने आवरून घेतलं. देवपूजा करून ती चहा घेत होती. तोपर्यंत तिचे मामा मामी आणि आत्या मामा आले. योगिताने त्यांना चहा दिला. मामीबरोबर थोड्या गप्पा मारून तिने जेवणाची ताटं घेतली. सगळेजण जेवायला बसले. पण आत्ता मला भूक नाही, तुम्ही गेल्यावर जेवते, असं बोलून ती आई आणि बाबांसाठी कपडे काढण्यासाठी गेली. आई, बाबा आणि गुंडूची तिने तयारी करून दिली. श्रीधर आपला आवरून तिच्या मामांना घेऊन संभाजीकडे गेले. तिथे त्यांनी थोड्याफार चर्चा करून सगळे एकत्र जमले. दोन्ही गाडीतून सगळे योगेशच्या घरी जायला निघाले. इकडे योगेश एक्सायटेड होऊन योगिताची वाट बघत होता. काय घालू यावर त्याचं लवकर काही ठरत नव्हतं. सगळ्या रूममध्ये त्याने पसारा मांडला होता. दादा, अरे हे काय, किती वाजले, बघ अजून तू तयार झाला नाहीस, पाहुणे येत असतील. ऋतिका: अगं बघ ना, मला काय घालू तेच कळत नाहीये. त्याच्या तोंडावरून उत्साह वाहत होता. त्याची एक्साइटमेंट पाहून तिला हसायला आलं. दादा, आपण योगिताला विचारूया कोणता ड्रेस घालायचं ते, त्याला छेडत ऋतिका बोलली. त्यावर योगेश छानसा लाजला. दादा, तू चक्क ब्लश करतोस. गप ग, सांग पटकन कोणता घालू. योगेश. ऋतिकाने त्याला एक ड्रेस सिलेक्ट करून दिला. दादा, हा घाल आणि पटकन आवरून ये. काका काकी आणि भाई कधीचे आले, तुझी वाट पाहत आहेत. आणि हो दादा, खाली असं लाजू नको हां. ऋतिका: तू जा आणि कोणाला तर लावून दे हा पसारा आवरायला. योगेश तिला खोटा खोटा राग दाखवत बोलला. ती पण हसतच आपलं आवरायला गेली. तोपर्यंत योगेशाने ऋतिकाचा चुलत भाऊ शिवज्ञ त्याच्या रूममध्ये आला. दादा, झाली तुझी तयारी. शिवज्ञ: हो झाली. तुला लक्षात आहे ना आपण सगळं आवरल्यावर काय करायचं ते. योगेश: हो दादा. शिवज्ञ: दादा, खूप प्रेम करतोस ना होणाऱ्या वहिनीवर. शिवज्ञ: हो खूपच. योगेश: दादा, तुमची स्टोरी ऐकायला आवडेल हं मला. शिवज्ञ: हो नक्की, कधीतरी सांगेन. योगेश: दादा, तुम्हाला खाली बोलावले, पाहुणे आलेत. योगेशच्या घरातील नोकर त्यांना बोलवायला आला. योगेशच्या हृदयात धडधड सुरू झाली. योगेश आणि शिवज्ञ दोघे खाली आले. योगेश सगळ्यांच्या पाया पडला. त्याची नजर योगिताला शोधत होती. किचनमधून ऋतिकाचा आवाज येत होता. त्याला वाटले योगिता आत असेल, पण तो भ्रम काही मिनिटात संपला. आतून ऋतिका आणि त्याची काकी सगळ्यांना चहा नाश्ता घेऊन आले. योगिताच्या मामांनी योगेशची घालमेल ओळखली आणि बोलले.
योगिताला अभ्यास असल्यामुळे आणि आमच्याकडे लग्नाआधी मुलगी सासरी जात नाही, त्यामुळे आम्ही तिला घेऊन आलो नाही. पण योगेशला माहीत होतं योगिता नाराज असणार आहे म्हणून ती आली नाही. किंवा यायचं नसतं तर निदान ऋतिकाला कॉल तर केला असता तिने. दादा, तुझ्या सरप्राईजचं काय? शिवज्ञ त्याच्या कानात हळूच बोलला. नंतर बोलूयात असं त्याने हळूच खुणवलं. सगळे घर बघून आले आणि बोलणीसाठी बसले. योगेशचे काका बोलले, आम्हाला फक्त नारळ आणि मुलगी हवी आहे. लग्न आणि साखरपुडा दोन्ही आम्ही करू. दोन्हीकडील सगळा खर्च आम्ही करू. तुम्ही फक्त मुलगी द्या. विश्वास ठेवा, आमच्या घरी तुमची मुलगी सुखी राहील. तिची स्वप्न आमची स्वप्न असतील. तुम्हाला सगळं पसंत असेल तर आपण साखरपुड्याची तारीख काढूया. सगळं बरोबर आहे तुमचं, पण रीतीप्रमाणे साखरपुडा मुलीकडे असतो आणि तो आम्हाला जमेल तसा आम्हीच करू. तारीख काढायच्या आधी आम्हाला थोडं योगिताला विचारलं पाहिजे. मी तिला फोन करतो. मामा. इकडे योगिता अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं आणि डोळ्यातलं पाणी पण थांबलं नव्हतं. दुपारी श्रेयाचा फोन आलेला. थोडंसं जुजबी बोलून तिने फोन ठेवून दिला. तिला असं वाटत होतं की दूर कुठेतरी पळून जावं आणि धैर्यपूर्ती झाल्यावर परत येऊ. पण ते शक्य नव्हतं. असं केलं असतं बाबांच्या सन्मानाला धक्का बसला असता. राहून राहून एकच विचार येत होता, जर मी मुलगा असते तर बाबांनी असं इतक्या लवकर लग्न केलं असतं? इकडे फोन वाजला तशी तिची तंद्री तुटली. साखरपुड्याच्या तारखेबद्दल योगिताला बोलले तर ती काही बोलली नाही. मामा, लग्न गुंडूच्या परीक्षेनंतर होईल एवढंच ती बोलली. त्याच वेळेला योगेशही तिकडे तेच बोलला की लग्न गुंडूच्या परीक्षेनंतर होईल. योगेशचा तिकडून आवाज आल्यावर ती रागाने लाल झाली. मामाचं पुढचं बोलणं न ऐकताच तिने कॉल कट केला. योगिताच्या मामाने योगिताचं मत सांगितलं. सगळ्यांनी एकमताने डिसेंबरमध्ये साखरपुडा आणि एप्रिलमध्ये लग्न असं ठरवून सुपारी फोडली. जयवंतनी तुम्हाला जमेल तसा साखरपुडा करा असे निक्षून सांगितले. सगळे ठरवून जाताना योगेशने योगितासाठी काही वरून रॅप केलेले बॉक्स संभाजींच्या गाडीत ठेवले आणि ते नीट न्यायला सांगितले. दादा, अरे तू वहिनीसाठी सरप्राईज ठरवलेलं काय झालं त्याचं? वहिनी का आली नाही? सगळे बाहेर पडले तसे शिवज्ञ योगेशच्या कानात बोलला. अरे म्हणाले ना ते की त्यांच्याकडे पद्धत नाही आहे. योगेश. दादा, अरे हे कोणाला सांगतोस तू? आजकाल मुली बिनधास्त जातात, अरेंज मॅरेज असलं तरी. इथे तर तुमचं लव आहे आणि त्या ऋतिकाचे फ्रेंड पण आहेत. मग तरी का आल्या नाही? की नाराज आहेत का? सांग ना. शिवज्ञ. चल आपण फ्रेश होऊन बोलूयात, सांगतो सगळं. योगेश. दोघे फ्रेश होऊन आले. ऋतिका त्यांना कॉफी देऊन काकूंना मदत करायला गेली. काका काकी 2 दिवस होते. शिवज्ञला आउट ऑफ इंडिया जायचं होतं. कष्ट त्यांच्या रक्ताचंच भिनलेलं होतं. त्यामुळे त्यालासुद्धा MBA करायचं होतं. पण आउट ऑफ इंडिया, पण तिथल्या खर्चाचं बर्डन त्याला आईवडिलांवर टाकायचं नव्हतं. त्यामुळे आधी त्याने जॉबसाठी अप्लाय करून ऑनलाईन इंटरव्ह्यू देत होता. यात 1 वर्ष गेलं तरी अजून त्याला जॉब नाही भेटला, म्हणून त्याचं शिक्षण पण राहिलं होतं. योगेशलासुद्धा UK आपलं माणूस ब्रँच हँडल करण्यासाठी हवं होतं, तर त्याने शिवज्ञला ती ऑफर टाकली होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.